आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया काटाकाटी. कृपा करून हे लेक्चर तुम्ही संपूर्ण पहा फ्रॉम स्टार्ट टू एंड, जेणेकरून आपल्या काटाकाटीच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. काटाकाटीचे दोन प्रकार असतात, उभी काटाकाटी आणि क्रॉस काटाकाटी. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहूया, उभी काटाकाटी पाहूया. पहिलं उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे, 2चा भागाकार कशावर केलेला आहे, 4 वर केलेला आहे. ठीक आहे, तर ह्या मांडणीला काय म्हणतात, आडवी मांडणी. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो, 2/4 लिहू शकतो. 2 काय झाला अंश, 4 काय झाला छेद. तो मी इथं परत लिहितो 2/4. आता जेव्हा अशी मांडणी असते तेव्हा आपण काय म्हणतो, उभी मांडणी म्हणतो. आणि ज्यावेळेस अशा मांडणीवर काटाकाटी करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, उभी काटाकाटी. ही पहिली कन्सेप्ट समजली. आता दुसरी कन्सेप्ट अशी आहे की आता ह्याला काटाकाटी करायची आपल्याला, तर अशी संख्या पाहायची जेणेकरून ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल, किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशी संख्या पाहिजे की ज्याच्या पाड्यामध्ये ही दोन्ही संख्या येते. तर अशी संख्या कोणती, अशी संख्या आहे 2. बरोबर, 2च्या पाड्यामध्ये 2 पण येतं आणि 4 पण येतं, किंवा 2नी ह्या 2ला भाग पण जातो किंवा 2नी 4ला भाग पण जातो. आता भाग जातो म्हणजे नक्की काय, तर बाकी काय राहतं, शून्य राहतं. आता 4 घेतलं आणि 2 आपण घेतलं, 2 गुणिले 2 केल्यानंतर काय भेटतं, 4. 4 वजा 4 काय भेटतं, 0, शून्य. म्हणजे आपली बाकी काय आली, शून्य. बरोबर, त्यामुळे आपण काय म्हणतो, 2नी 4ला भाग जातो असं म्हणतो. मग आपली कन्सेप्ट काय आहे, अशी संख्या पाहायची जेणेकरून अंश आणि छेदामधल्या संख्येला पूर्ण भाग जाईल, म्हणजे आपली बाकी काय राहील, शून्य राहील. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशी संख्या पाहायची की ज्याच्या पाड्यामध्ये हे दोन्ही संख्या येतील. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे ही दोन्ही संख्या आहे, तर काटाकाटी कशी करायची, 2 एके 2 मग काट मारायची, 2 दुनी 4 मग काट मारायची. परत सांगतो, 2 एके 2 आलं, ह्याच्यावर काट मारली, 2 दुनी 4 आलं, 4 वर काट मारली. मग आपलं उत्तर काय आलं, 1/2. आता पुढे आपल्याला ह्याच्यावर काटाकाटी करता येत नाही का, कारण की हे जर आता ह्याला जर आपण सोडवायचं झालं तर आपला आन्सर कशात येईल, पॉईंट मध्ये येईल, डेसिमल पॉईंट मध्ये येईल, म्हणजे दशांशात येईल. ते आपल्याला नकोय, आपल्याला फक्त मेन कन्सेप्ट काय पाहिजे, काटाकाटीची कन्सेप्ट बघायची आहे, ती आपण पाहतोय. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. ठीक आहे, हे पहिलं तर कळलं, आता दुसरं अजून घेऊया, 3/6 घेऊया. आता आपल्या कन्सेप्ट नुसार आपल्याला काय बघायचं, अशी संख्या पाहिजे जेणेकरून ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल. आता कुठली संख्या येते, 3. बरोबर आहे, 3 ही अशी संख्या आहे जेणेकरून ह्या दोन्ही संख्येला काय जाईल, भाग जाईल. तर ते करूया, 3 एके 3, 3 दोन्ही 6. बरोबर आहे, मग आपलं उत्तर काय आलं, 1/2 आलं. आता हे समजलं कसं केलेलं आहे, म्हणजे मेन कन्सेप्ट काय आहे, अशी संख्या पाहायची की जेणेकरून दोन्ही संख्येला भाग जाईल. आणि असं असेल तर आपण काय करू शकतो, काट मारू शकतो. आता पुढचं उदाहरण बघूया, 2/11 पाहूया. ठीक आहे, आता अशी संख्या पहा की जेणेकरून ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल. अशी कोणती संख्या आहे, भाग जाईल किंवा त्या संख्येच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतील. आता 2 जर घेतलं तर 2 मध्ये काय येईल, फक्त ह्यालाच भाग जातोय, 2नी 11ला भाग जातो का, नाही जात. बरोबर आहे, त्यामुळे 2 पण नाही घेऊ शकत, 3 पण नाही, 4 पण नाही, मग अशी कुठलीच संख्या नाही. म्हणजे 2/11 काय राहील, ते आहे तसंच राहील. किंवा जर आपल्याला रूपांतर करायचं झालं तर काय होईल, डेसिमल पॉईंट मध्ये आन्सर येईल, म्हणजे दशांशात येईल. ते आपल्याला बघायचं नाहीये. सिंपल, काय आलं, म्हणजे काय मेन कन्सेप्ट सांगायचं, कन्सेप्ट काय आहे की अशी संख्या जेणेकरून दोघांना भाग गेला पाहिजे, फक्त एकालाच जाऊन फायदा नाहीये, दोघांनाच गेला पाहिजे, ही महत्वाची कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आता इथं 2 संख्या लिहिलेल्या आहेत अंश आणि छेदामध्ये. आता अशी संख्या सांगा की जेणेकरून दोघांना भाग जाईल, ती कोणती असेल, 4. बरोबर आहे, आता ही 4 ही संख्या मनात धरायची आणि काटाकाटी कशी करायची, 4 एके 4, 4 दोन्ही 8, म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटतंय, 1/2 भेटतं. बरोबर, तर अशा पद्धतीने आपण काटाकाटी करू शकतो. ही झाली उभी काटाकाटी. ठीक आहे, आता हे तर खूप सोपे उदाहरण होते, तुम्ही म्हणाल की हे तर काय कोणीही सोडवेल. बरोबर आहे, तर मेन कन्सेप्ट आपल्याला कळालेली आहे आणि हे तुम्हाला मी आता सोपे उदाहरण सांगितले. आता समजा अंश आणि छेदामध्ये खूप मोठे मोठे संख्या असतील, म्हणजे 2 डिजिट किंवा 3 डिजिटच्या संख्या असतील, तर कशा पद्धतीने आपण त्यांना काटाकाटी करू शकतो, तर ते करण्यासाठी आपल्याला काही नियम माहिती पाहिजेत. ते म्हणजे कुठले, ते म्हणजे विभाषेचे कसोटीचे नियम माहिती पाहिजेत. आता हे जर नियम माहिती असतील तर आपण खूप सोप्या पद्धतीने काटाकाटी करू शकतो. बरोबर आहे, आता आपण बघूया विभाषेचे नियम, कसोट्या म्हणजे काय असतात ते आपण बघूया. आता मोठ्या संख्या जेव्हा असतील ना त्यावेळेस आपल्याला काय माहिती पाहिजे, विभाषेच्या कसोट्या माहिती पाहिजे. आता कुठल्या कुठल्या माहिती पाहिजे, 2 ची, 3 ची, 4 ची, 5 ची, 6 ची, 7 ची, 8 ची, 9 ची.
ह्या एवढ्या संख्या आहेत. ह्या सगळ्या संख्येच्या तुम्हाला काय माहिती पाहिजे, विभाषेच्या कसोट्या माहिती पाहिजेत. ह्या सगळ्या माहिती असल्या तर काय होईल, तुम्हाला काटाकाटी म्हणजे करताना खूप सोपं जाईल. बरोबर आहे. तर आपण काय बघूया, सगळ्यात पहिल्यांदा 2चे विभाषेची कसोटी पाहूया. आता इथं लिहिलेलं आहे, इथं आता काय लिहिलंय ते पाहूया. खूप सोपं आहे ते बघूया. इथं काय लिहिलंय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असतो त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे थोडक्यात काय, एखादी संख्या आपल्याला दिलेली असेल त्याच्या एकक स्थानी, आता 0, 2, 4, 6 म्हणजे हे काय झालं, समसंख्या आहे. समसंख्या असेल तर त्या संख्येला 2 ने काय जाईल, भाग जाईल. आता मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. आता इथं मी काय लिहितो, 16 लिहितो, इथं मी काय लिहितो, 18 लिहितो. ठीक आहे. आता अंशमध्ये आपण काय बघूया, अंशामध्ये जर एकक स्थान कुठलं आहे, 6 हे एकक स्थान आहे. बरोबर आहे. ही संख्या कशी आहे, समसंख्या आहे. आणि छेदामध्ये जर पाहिलं तर छेदामध्ये अंशस्थान कुठलं, सॉरी, छेदामध्ये एकक स्थान कुठलं आहे, 8. आता ही पण संख्या कशी आहे, ही पण समसंख्या आहे. म्हणजेच काय, 0, 4, 6, 8 यापैकीच आहे. समसंख्या म्हणजे काय, अशी संख्या त्याला 2 ने भाग जातो. बरोबर आहे. आता ही समसंख्या असल्यामुळे, ह्या दोन्ही समसंख्या असल्यामुळे एकच स्थानी काय होईल, अंश आणि छेद ह्या संख्येला 2 ने भाग जाईल. बरोबर आहे. मग आता आपल्याला माहिती आहे, मग आपण काय करू शकतो, काटाकाटी करू शकतो. तर काटाकाटी करण्यासाठी कोणता नंबर संख्या घेऊ शकतो, 2. आता 2 ह्या दोघांना काय करायचंय, काटाकाटी करायचं, ते करूया. 2 8 किती, 16. मग इथं काट देणार मी. 2 9 किती, 18. इथं काट देणार. मग आता आपल्याला उत्तर काय आलं, 8/9. आता परत ह्याला आपण काटाकाटी करू शकतो का, ह्याला नाही करू शकत. का, तर जर तुम्ही बघितलं तर हे दोन्ही संख्या कुठल्याही संख्येच्या पाड्यामध्ये येत नाहीत. 2च्या पाड्यामध्ये पण येत नाहीत, 3च्या येत नाहीत, 4च्या येत नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला ह्याची काटाकाटी करता येत नाही. तिथंच थांबायचं. आता हे झालं आपलं पहिलं उदाहरण. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं बघूया की 32/12. आता हे बघूया, हे उदाहरण पाहूया. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एकक स्थानी काय आहे, 2 आहे. म्हणजे अंश ह्या 32 ह्या संख्येला 2 ने भाग जातो. ठीक आहे. इथं मी 2 लिहितो. बरोबर. 2 ने 32 ला भाग जाईल का, जाईल. का, अंश एकक स्थानी काय आहे, समसंख्या आहे. तसंच छेदाला भाग जाईल का, तर छेदाला पण भाग जाईल. का, एकक स्थानी काय आहे, 2 आहे. बरोबर आहे. आता 2 ही कशी, समसंख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय, अंश आणि छेदाला 2 ने भाग जातो. मग आपण काय करू शकतो, काटाकाटी करू शकतो. आता यांची काटाकाटी करूया. हे थोडंसं मी नीट लिहितो आणि मग आपण ह्याच्यावर काटाकाटी करूया. इथं लिहितो मी 32 आणि इथं लिहितो 12. ठीक आहे. आणि इथं लिहितो, हे 2 जे असतात हे मनात धरायचे. आता आपल्याला प्रॅक्टिससाठी मी इथं लिहितोय, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. आता 2 1 2, पण इथं तर 3 होतं, इथं तर 3 होतं आणि आपलं उत्तर काय आलंय, 2. तर काय करायचं, अशा वेळेस 3 मधून 2 ला वजा करायचं आणि आपल्याला उत्तर काय भेटेल, 1. 1 म्हणजे काय झाला, बाकी. तो मग इथं पुढे द्यायचा. ठीक आहे. म्हणजे परत सांगतो, 2 1 2 येतं, पण इथं तर 3 आहे. मग 3 मधून 2 वजा केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, 1 भेटतं. 1 जी बाकी भेटले ते पुढे लिहायचं. मग आपली नवीन संख्या कुठली तयार होती, 12 तयार झाली. आता ह्याला आपण काट करूया. 2 सक किती, 12. बरोबर आहे. आता हे पूर्ण संख्या ही जी आहे 312 ही काय झाली, कट झाली. आता परत आता खाली घेऊया. 2 सक 12. ठीक आहे. मग आपल्याला आन्सर काय भेटलं, ह्याचं उत्तर काय भेटलं, 16/6 भेटलं. बरोबर आहे. आता ह्याला पण काट करायचं आपल्याला. आता ह्याला काट करताना आपण कुठला नियम वापरायचा, आता बघायचं, अंशामध्ये जर एकक स्थानी काय आहे, अंश ही अंशामध्ये जी संख्या आहे त्याच्या एकक स्थानी काय आहे, 6 आहे. म्हणजे ही समसंख्या आहे. म्हणजे ह्याला 2 ने भाग जातो का, तर ह्याला 2 ने भाग जातो. आणि छेदामध्ये कुठली संख्या आहे, एकक स्थानी ही पण 6. 6 म्हणजे काय, समसंख्या आहे. मग ह्याला पण काय 2 ने भाग जातो का, तर जातो. म्हणजे अंश आणि छेद ह्या दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो. मग परत आपण काय करायचं, ह्याला 2 ने काटायचं. कसं काढायचं, 2 मी इथं लिहितो, हे मनात धरायचे. 2 8 किती, 16. 2 त्रिक 6. बरोबर आहे. मग आपल्याला उत्तर काय भेटलं, 8/3. बरोबर आहे. आपल्याला उत्तर काय भेटलं, 8/3 भेटलं. आता ह्याला पुढे आपण काटू शकतो का, नाही. का, अशी कुठलीही संख्या नाही ज्याच्या पाड्यामध्ये 8 आणि 3 येतील. तर हे झालं आपलं उत्तर झालं. ठीक आहे. आता आपण पुढचं पाहूया. आता पुढचं आपण उत्तर काय बघूया. पुढचं आता अजून एक उदाहरण पाहूया. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. 2 4 6 8/2. आता अंशामध्ये जी संख्या आहे त्याचं एकक स्थान बघायचं, काय आहे, 8. आता 8 ही कशी संख्या आहे, समसंख्या आहे. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. ठीक आहे. खाली छेदामध्ये पहा,
छेदामध्ये काय आहे 2, ह्या पण संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे आपण काय करू शकतो, दोन्ही संख्या घेऊ शकतो आणि अंश आणि छेदाला काट देऊ शकतो. बरोबर आहे का? आपली कन्सेप्ट काय असते, अशी संख्या जेणेकरून दोघांना भाग जात असेल ती घ्यायची आणि मग काटाकाटी करायची. आता आपण बघूया, 2 एके 2 हे कट झालं, परत 2 दोन्ही 4 हे पण कट झालं, 2 त्रिक 6 हे कट झालं, 2 चोक 8 हे कट झालं. बरोबर, मग अंशामध्ये काय आलं, 1 2 3 4 आलं. परत छेद कसं करू शकतो, 2 एके 2 म्हणजे इथं काय आलं, 1 आलं. मग आपलं उत्तर काय येतंय, 1 2 3 4 छेद 1 म्हणजेच आपला आन्सर काय येईल, 1 2 3 4 हे काय आलं, आपलं उत्तर आलं. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, काटाकाटी केली. अजून उदाहरण बघूया, उदाहरण पाहूया. 2 0 0 0 4 2 छेद 2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, काटाकाटी करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा नियम काय आहे, तर जर मोठी संख्या असेल तर काय बघायचं की एकक स्थान चेक करायचं. आता ही जी पहिली संख्या आहे त्याचं एकक स्थान मध्ये काय आहे, 2 आहे. त्याचा अर्थ काय आहे, ही कशी संख्या आहे, ही सम संख्या आहे, त्यामुळे ह्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. ठीक आहे. आता अंशामध्ये असलेल्या संख्येला 2 ने भाग जातो, मग काय बघायचं, छेदामध्ये असलेल्या संख्येने 2 ने भाग जातो का, तर ही संख्या 2च आहे, म्हणजे ह्याला पण 2 ने भाग जातो. त्यामुळे आपण काय करू शकतो, 2 ही संख्या घेऊ शकतो जेणेकरून अंश आणि छेदाला भाग जाईल. बरोबर. आता आपण हे जर काटाकाटी करूया, 2 एके 2 म्हणजेच काय आपण म्हणतो, 2 गुणिले 1 काय झालं, 2 झालं. त्याचा कट मारला. आता 0 आहे, 0ला कसं करायचं, सिंपल आहे. 2 इथं 0 लिहायचं. आता बघा, 2 गुणिले 0 किंवा 2 गुणिले 0 म्हणजे काय असतं, 0. तसंच 2 गुणिले 0 म्हणजे 0. परत 2 गुणिले 0 म्हणजे 0. बरोबर. आता हे कळालं कसं आलं. ठीक आहे. आता पुढचा आकडा काय आहे, संख्या काय आहे, 4 म्हणजे 4, म्हणजे 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि 2 गुणिले 1 म्हणजे 2. ठीक आहे. हे कसं काढलं हे आता समजलं आपल्याला. आता खालचं बघूया, 2 गुणिले 1 म्हणजे 2, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 1 0 0 0 2 1. खाली छेदाला 1 आहे तो आपण काही लिहित नाही. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, काटाकाटी केली. आता पुढचं उदाहरण बघूया, 2 छेद 2 0 4. आता आपल्याला काय बघायचं, अशी संख्या बघायची जेणेकरून ह्या दोघांना आपल्याला भाग देता येईल. बरोबर आहे. तर पहिल्यांदा अंश बघा, अंशामध्ये काय 2 आहे, म्हणजे हा कसं समसंख्या असल्यामुळे ह्याला 2 ने भाग जातो का, जातो. परत छेदामध्ये बघा, छेदामध्ये काय बघायचं, एकक स्थान पाहायचं. एकक स्थानी काय आहे, आता 4 आहे. 4 ही कशी संख्या आहे, समसंख्या आहे, त्यामुळे ह्याला पण 2 ने भाग जातो. म्हणजेच अंश आणि छेद या दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो, त्यामुळे आपण संख्या कुठली घ्यायची, 2. आणि ह्या दोन ह्या संख्येने काय करायचं, काटाकाटी करायची. तर ते करूया आपण. 2 एके 2. ठीक आहे. आपल्याला कळलं. आता हे कसं करणार, परत तसंच 2 एके 2, परत 2 गुणिले 0 म्हणजे 0, परत 2 गुणिले 2 म्हणजे 4. 2 गुणिले 2 किती येतं, 4 येतं. असं काढलं. मग आता आपल्याला इथं काय भेटलं, 1. इथं वर राहिलं काय, 1 छेद खाली काय राहिलं, 1 0 2. हे काय झालं, आपलं उत्तर झालं. ठीक आहे. आता हे पण समजलं आपल्याला कसं करायचं असतं ते. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया, पुढचं उदाहरण पाहूया. आता पुढचं उदाहरण आहे 108 छेद 252. आता हे उदाहरण आहे. आता हे जर उदाहरण पाहिलं तर आपण पहिल्यांदा काय बघायचं, 2 ह्या दोघांना काट देऊ शकतो का, तर ते कसं बघणार आहे, 2च्या कसोट्या आठवायच्या. 2च्या कसोट्या काय आहेत, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर समसंख्या असेल तर त्या संख्येला 2 ने भाग होऊ शकतो आपण. तर ते बघूया आपण. आता इथं नंबर काय आहे, संख्या काय 108 आहे, त्याच्या एकक स्थानी काय आहे, 8 आहे, म्हणजे ही कशी समसंख्या आहे. समसंख्या असल्यामुळे 108 ला काय करू शकतो, 2 ने भागू शकतो. ठीक आहे. परत छेदामध्ये या, छेदामध्ये पण ही एकक स्थानी काय आहे, 2 आहे, म्हणजे ही समसंख्या झाली, त्यामुळे 252 ला पण 2 ने भागू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 2 ने आपण 108 ला पण भागू शकतो, 2 ने आपण 252 ला पण भागू शकतो. त्यामुळे आपण काय करू शकतो, काटाकाटी करू शकतो 2 ने. आता ते करूया. आता इथं काय 2 गुणिले 5 किती येतं, 10, त्यामुळे मी 10 वर काट मारली. परत 2 गुणिले 4 किती येतं, 8, त्यामुळे मी 8 वर काट मारली. आता खालच्या संख्यांवर करूया. 2 गुणिले 1 म्हणजेच किती, 2. 2 गुणिले 2 म्हणजेच किती, 4, पण इथं 5 होतं. मग 5 वजा 4 केल्यानंतर काय राहतं, 1 राहतं. तो 1 काय द्यायचा, पुढे लिहायचा, म्हणजे त्याला काय म्हणतो, जी बाकी राहिलेली ती पुढे लिहायची. आता इथं काय झालं, 12 झालं. मग 2 सक किती येतं, 12.
बरोबर. मग इथं नंबर काय आला 126 आला, इथं काय आला 54 आला. आता परत बघायचं ह्याला 2 भाग जातो का? तर कसं बघणार? 54च्या एकक स्थानी काय आहे 4 आहे. ही ही कोणती संख्या आहे? सम संख्या आहे. त्यामुळे 54 ला 2 भाग जाईल. आता छेदामध्ये या छेदामध्ये 126च्या एकक स्थानी काय आहे 6. तर 6 ला 2 भाग जातो का? जातो. म्हणजे थोडक्यात 6 ही सम संख्या आहे. त्यामुळे 126 ला 2 भाग जाईल का? जाईल. तर ते करूया आपण. आता 2 दुने 4. आता उत्तर आलं आपलं 4, पण इथं होतं 5. त्यामुळे 5 मधून 4 वजा करायचे आणि आपल्याला उत्तर बाकी काय भेटेल? 1. मग जे 1 भेटेल ते पुढे लिहायचं 1. आता इथं काय झालं? 14 झालं. परत 2 सत्ते 14. बरोबर. म्हणजे 2 गुणिले 7 किती येतात? 14 येतात. हे झालं. आता पुढचं बघूया. तिथे 126 आहे. म्हणजेच काय? 2 गुणिले 6 किती येईल? 12. परत 2 गुणिले 3 किती येईल? 6. म्हणजे इथं काय आलं? 63. इथं काय आलं? 27. बरोबर आहे. आता आपण काय बघूया की परत आता हे जे दोन संख्या आलेल्या आहेत त्यांना आपण काय काट देऊ शकतो का ते बघायचं दोन्ही. आता बघूया की संख्या काय आली 27 आणि 63. आता ह्या दोघांना दोन्ही काट देऊ शकतो का ते पाहूया. तर आपला नियम काय आहे? एकक स्थानी काय पाहिजे? आपल्याला समसंख्या पाहिजे. जर इथं बघितलं 27च्या एकक स्थानी किती आहे? 7 आहे. त्यामुळे आपल्याला आपण 27 ला काय करू शकतो? दोन्ही काट देऊ शकत नाही. म्हणजे दोन्ही हा भाग ह्याला भाग जात नाहीये. आणि खाली जरी बघितलं, खाली पण जर तुम्ही बघितलं तर तेच आहे. खाली काय 63 आहे. त्याच्या एकक स्थानी काय आहे? 3 आहे. 3 ही कशी विषम संख्या आहे. त्यामुळे 63 ला पण दोन्ही भाग जात नाही. त्यामुळे आपण आता 2 वापरू नाही शकत. दोन्ही संख्या वापरू नाही शकत काटाकाटी करताना. मग अशी संख्या पाहायची, पुढची संख्या बघायची की त्यांनी ह्या दोघांना काट देऊ शकतो. आता ती कोणती संख्या आहे? जर तुम्ही बघितलं इथं 27 आहे आणि इथं काय आहे 63 आहे. ह्या दोन्ही संख्या आहेत ह्या कोणत्या पाड्यामध्ये येतात? ह्या 9च्या पाड्यामध्ये येतात. बरोबर आहे. मग आपण काय करू शकतो? 9 ला घेऊ शकतो. 9 ही संख्या घेऊ शकतो आणि ह्या दोन्ही संख्येला काय देऊ शकतो? काट देऊ शकतो. मग कसं काय? 9 त्रिक किती? 27. 9 9 सत्य म्हणजे 9 गुणिले 7 किती येतं? 63. बरोबर. मग आपल्याला उत्तर काय मिळतं? इथं काय भेटेल? 3 आणि खाली काय भेटेल? 7. म्हणजे आपल्याला अंशामध्ये काय भेटेल? 3 आणि छेदामध्ये काय भेटेल? 7. आता पुढे ह्याला आपण भाग नाही करू शकत किंवा का? कारण की कुठलाही पाडा असा नाही की ज्याच्यामध्ये 3 आणि 7 येतील एकला सोडून. बरोबर. त्यामुळं हा तसाच ठेवायचा. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. आता पुढचं उदाहरण घेऊया. आता हे जे उदाहरण आहे हे पण सोपं आहे. हे पण बघूया. आता आपण काय पाहायचं की ह्याला काट जातो का नाही. ह्याला काटाकाटी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं? 2चं बघायचं. 2नी विचार करायचा की ह्या दोन्ही संख्येला काट जातो का? तो कसा बघायचा? जी पहिली अंशामध्ये संख्या 48 त्याचे एकक स्थान बघायचं. एकक स्थानी काय 8 आहे. ही कशी संख्या आहे? सम आहे. त्यामुळे 48 ला दोन्ही भाग जाईल. ठीक आहे. पुढे 120 आहे. 120च्या एकक स्थानी काय आहे? 0 आहे. तर हा पण कसा आहे? सम संख्या आहे. त्यामुळे 120 ला पण दोन्ही भाग जाईल. त्यामुळे आपण काय करू शकतो? आता ह्या दोन्ही संख्येला अंश आणि छेदाला एकनी भाग जाऊ शकतो. दोन्ही भाग जाऊ शकतो. त्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो. काटाकाटीसाठी कोणती संख्या वापरायची? 2. तर ते करूया. 2 गुणिले 2 म्हणजे 4. 2 गुणिले 4 म्हणजेच 8. त्याला 24. आता इथं 120 आहे ते बघूया. 2 गुणिले 6 म्हणजेच 12. आता 2 गुणिले 0 म्हणजे 0. बरोबर आहे. म्हणजे आता इथं लिहितो मी 2 गुणिले 0 म्हणजे काही 0च येईल. मग इथं आला 60, इथं आला 24. आता परत दोन्ही भाग जातो का ते बघायचं. आता 24च्या एकक स्थानी काय आहे? 4 आहे. ही कशी संख्या आहे? सम संख्या. त्यामुळे 24 ला काय होईल? दोन्ही भाग जाईल. ठीक आहे. खाली पण बघूया. छेदामध्ये बघूया. छेदामध्ये 60 आहे. 60च्या एकक स्थानी काय आहे? 0 आहे. 0 ला दोन्ही भाग जातो का? जातो. त्यामुळे आपण 60 ला काय करू शकतो? 60 ही संख्येला दोन्ही भाग जाईल. म्हणजेच परत सांगतो 0 ही संख्या आहे. बरोबर. एकक स्थानी काय आहे? 0 आहे. म्हणजे ही कशी संख्या आहे? समसंख्या आहे. समसंख्या असल्यामुळं पूर्ण ह्या 60 ह्या संख्येला दोन्ही भाग जाईल. ठीक आहे. तर आता आपण काय करूया? दोन्ही काटाकाटी करूया. ह्या 24 ला आणि 60 ला काट करूया. आता 2 गुणिले 1 किती येतं? 2. 2 गुणिले 2 किती येतं? 4. बरोबर. तसंच 2 गुणिले 3 किती येतं? 6. बरोबर. परत 2 गुणिले 0 किती येतं? 0. आता इथं आलं 30, इथं आलं 12. आता परत आपण बघूया की ह्या दोन्ही संख्येला दोन्ही काट देऊ शकतो का? तर 12च्या एकक स्थानी काय आहे? 2 आहे. ही कशी समसंख्या आहे. त्यामुळे 12ला आपण काय करू शकतो? दोन्ही भागू शकतो. ठीक आहे. तर 30 आहे.
30च्या एकक स्थानी काय आहे? 0 आहे. ही कशी संख्या आहे? समसंख्या आहे. त्यामुळे 30ला पण आपण 2 भागू शकतो. याचा अर्थ 12 आणि 30ला 2 भागू शकतो. त्यामुळे आपण काय करू शकतो? काट मारू शकतो. कसं? 2 सत्ते किती? 12 म्हणजे 2 गुणिले 6 किती? 12 येतात. मग आता इथं 2, आता इथं 30 आहे बरं का. मी थोडंसं वर घेतो. आता 2 गुणिले 2 म्हणजेच किती होतं? सॉरी, 2 गुणिले 1 किती येतं? 2 येतं. पण इथं तर 3 होतं. मग 3 वजा 2 करायचं. उत्तर बाकी काय येईल? 1 येईल. ते पुढं लिहायचं. मग आता इथं काय आलं? 10 आलं. मग तसंच 2 गुणिले 5 काय आलं? 10. मग आता काय आपल्याला आलं? 6 आणि आपल्याला काय भेटलंय? 6 आणि 15 भेटलं. आता 6 आणि 15 आता परत आपण काय बघूया की 2 या दोघांना भाग जातो का? तर इथं काय 6 आहे. 6ला 2 भाग जातो का? जातो. ठीक आहे. पण इथं काय 15. आता इथं 15 जर तुम्ही नीट बघितलं, ह्याच्या एकक स्थानी काय 5 आहे. ही कुठली संख्या आहे? विषम संख्या. त्यामुळं ह्या 15ला 2 भाग जात नाही. त्यामुळे आपल्याला आता 2 वापरता येणार नाही. बरोबर. आता त्याच्या पुढची संख्या कुठली? 3. मग अशी संख्या बघायची ज्याच्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या असतील. तर ती कोणती आहे संख्या? 3. 3च्या पाड्यामध्ये 6 पण येतं, 15 पण येतं. म्हणून आपण काय करायचं? 3ला वापरायचं काटाकाटी करण्यासाठी. मग 3 गुणिले 2 किती येतं? 6. परत 3 गुणिले 5 किती येतं? 15. मग आता काय आलं? 2/15 आलं. म्हणजे आता इथं मी लिहितो 2/5 आलं. आता ह्याला पुढे आपण काटू नाही शकत, कारण की हे दोन्ही अशा संख्या आहेत की ज्या कुठल्याही पाड्यामध्ये येत नाही. ठीक आहे. तर इथंच आपण थांबायचं. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो? काटाकाटी करू शकतो. आता हे जे 2/5 आलंय हे काय आहे? संक्षिप्त रूप आहे. कशाचं? 48/120चं. बरोबर आहे. 48/120चं संक्षिप्त रूप काय आहे? 2/5 म्हणजे सगळ्यात लोएस्ट फॉर्म आहे हा. ह्याच्या पुढे आपल्याला काटछाट करता येत नाही. आय होप आता तुम्हाला हे जे उदाहरण दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला एक आयडिया आली असेल की उभी काटाकाटी कशी करतात ते. ठीक आहे. आता अजून थोडी उदाहरण बघूया, म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. आता हे उदाहरण बघूया. 120 आणि 10 आहे. आता ह्यांची काटाकाटी करायची. आता सिंपल लक्षात ठेवा, जर एकक स्थानी जर असं शून्य, दोन्हीच्या एकक स्थानी जर असे शून्य येत असेल तर ह्या शून्याला आणि ह्या शून्याला काट देऊ शकतो. मग आपल्याला उत्तर काय मिळू शकतं? 12 आणि 1. 12/1 म्हणजेच 12. पण आता पुढचं उदाहरण बघूया. 108. आता हे जर उदाहरण बघितलं, इथं जर बघितलं तर एकक स्थानी काय शून्य आहे का? नाही. अंशामध्ये पण नाही, छेदामध्ये पण नाही. पण दशक स्थानी शून्य आहे. त्यामुळे असं करू शकतो का आपण? तर असं नाही करता येत. हे लक्षात ठेवा. फक्त जर एकक स्थानी शून्य असलं तरच काढता येतो. नाहीतर असं कराल चुकून असं पण होतं. समजा असं असेल तर मोस्टली आपण इथं पण आणि इथं पण काट असं देतो का? असं देता येत नाही. आपल्याला काय पाहिजे? एकक स्थानी शून्य पाहिजे तरच आपण काय देऊ शकतो? काट देऊ शकतो. किंवा अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. समजा असं असेल, शंभर. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगायचंय? इथं जर बघितलं एकक स्थानी शून्य आहे, इथं पण एकक स्थानी शून्य आहे, तर मग काट देता येतो. आता पुढं पण कसं, आता इथं 0 गेल्यानंतर आपल्याला काय भेटतं? 1200 आणि 10. आता परत इथं पण एकक स्थानी शून्य आहे, इथं पण एकक स्थानी शून्य आहे. मग ह्याला आपण असं काट देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपलं उत्तर काय येईल? 120/1 म्हणजेच 120. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट कळाली. एकक स्थानी जर शून्य असेल तरच काट देता येते, नाहीतर देता येत नाही. ही एक कन्सेप्ट होती, ही मला सांगायची होती तुम्हाला. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं? उभी काटाकाठी पाहिली आणि त्याचे उदाहरण पाहिले. आता आपण काय पाहूया? क्रॉस काटाकाटीची कन्सेप्ट पाहूया आणि त्याचं एक उदाहरण पाहूया. आता इथं जर आपल्याला बघितलं, 2 अपूर्णांक दिलेले आहेत आणि दोघांच्या मध्ये कुठलं साइन आहे? गुणाकाराचं साइन आहे. कुठलं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह असतं आणि 2 अपूर्णांक असतात तर आपण काय करू शकतो? क्रॉस काटाकाटी करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे काटाकाटी करताना किती संख्या लागतात? 2 संख्या लागतात. आता आपण बघितलंय, समजा 2/4 तर ह्या किती संख्या आहेत? 2 आहेत. ही उभी मांडणी आहे आणि ह्यात किती संख्या आहेत? 2 आहे. तर आपण काय करू शकतो? काटाकाटी करू शकतो. म्हणजेच काय? काटाकाटी करताना आपल्याला 2 संख्या लागतात. तर आपल्याला क्रॉस काटाकाटी करायची तर आपण कशी करू शकतो? तर हा 3 आहे म्हणजे असं, हा 3 आणि 9 म्हणजे ह्या 2 संख्येची काटाकाटी करू शकतो, किंवा 2 आणि 4 ह्या 2 संख्येची काटाकाटी करू शकतो. त्यामुळे ह्याला काय म्हणतात? क्रॉस काटाकाटी. आता ते आपण करूया. इथं काय 2/3 आहे, गुणाकार काय 9/4 आहे.
बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, क्रॉस काटाकाटी करायची. ज्या वेळेस गुणाकार असतो त्याच वेळेस क्रॉस काटाकाटी करता येते, हे लक्षात ठेवा. समजा जर आता ही क्रॉस काटाकाटी आधी करूया. आता इथं काय आहे, 3 आहे, इथं काय 9 आहे. आता हे कुठल्या संख्येच्या टेबल म्हणजे कुठल्या पाड्यामध्ये येतील, हे 3च्या पाड्यामध्ये येतील. त्यामुळे काय होईल, 3 आणि 9ला 3 नी भाग जाईल. तर आपण कसं करू शकतो, 3 हा मनात धरायचा, 3 गुणिले 1 किती येतं, 3. 3 गुणिले 3 किती येतं, 9. म्हणजे इथं काय येईल, 1, इथं काय येईल, 3. आता ह्याला पुढे आपण काट नाही देऊ शकत, कारण की काय आहे, ह्यात 1 आणि 3 हा कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही. म्हणजे 1 ला सोडून, 1 सोडून कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही. त्यामुळे ह्याला काट देता येत नाही. परत इथं काय 2 आहे, इथं काय 4. ह्याला काट देता येतो का, ह्याला काट देता येतो. कसं काय, तर 2 आणि 4 हे कुठल्या पाड्यामध्ये आहेत, 2च्या पाड्यामध्ये आहेत. मग आपण कसं लिहू शकतो, 2 1 2, 2 दोन्ही 4. म्हणजे इथं काय येईल, 1 आणि इथं काय येईल, 2. म्हणजे इथं उत्तर काय येईल, 1/1 येईल. गुणाकार कशावर, 3/2 येईल. आता 1/1 म्हणजे काय असतं, 1च. गुणाकार कशावर, 3/2. आता 1 गुणाकार 3/2 म्हणजेच काय येईल, 3/2 उत्तर येईल आपल्याला. हे समजलं कशा पद्धतीने केले ते. आता पुढची कन्सेप्ट, आता हे अशा पद्धतीने आपण काय करतो, क्रॉस काटाकाटी करतो. आता इथं मी परत सांगतो की क्रॉस काटाकाटी फक्त गुणाकार असतानाच करता येतो. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. 2 अपूर्णांक असतील आणि त्यांचा जर गुणाकार असेल तरच आपल्याला काय करता येतं, क्रॉस काटाकाटी करता येते.